नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेडिसिनवाला फार्मासिस्टच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत रेसवा सेलप सिरप. पण त्याआधी जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर बघूया रेसवा सेलप सिरपबद्दल. हे सिरप जे आहे ते डॉक्टर रेड्डी कंपनीचं आहे. 100 ml ची बॉटल येते आणि 158 रुपयाला तुम्हाला कुठल्याही मेडिकलवर मिळून जाईल असं हे औषध आहे. प्राईस जी आहे ती वेळेनुसार बदलत असते, त्यामुळे तुम्ही थोडं ते प्राईसचं इग्नोर केलं तरी चालेल. हे सिरप शुगर फ्री आहे, म्हणजेच ज्या लोकांना शुगर आहे त्या लोकांना हे चालू शकतं. या सिरपमध्ये 3 कंटेन आहेत: लिओसॉल्बुटामॉल, अँबेरॉक्झोल हायड्रोक्लोराईड आणि गुआफेन्सिन. तर आपण लिओसॉल्बुटामॉलबद्दल बघूया. हे 1 mg मध्ये अवेलेबल आहे. या सिरपमध्ये हे एक ब्रॉन्कोडायलेटर आहे, म्हणजेच लंग्स, फुफ्फुसमध्ये ज्या श्वासवाहिन्या असतात त्यांना डायलेट करायचं काम करतं, ज्यामुळं काय होतं, श्वास घ्यायला सोपं होतं, हवा घ्यायला सोपं होऊन जातं. ज्या लोकांना अस्थमा आणि क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज आहे, म्हणजेच लंग रिलेटेड आजार, त्या लोकांनी हे सिरप घ्यायला पाहिजे. किंवा खोकला येत असेल तेव्हा पण हे कंटेन असलेलं सिरप तुम्ही घेऊ शकता. दुसरं जे कंटेन आहे ते आहे अँबेरॉक्झोल हायड्रोक्लोराईड. हे 30 mg मध्ये अवेलेबल आहे. या सिरपमध्ये हे कफ पातळ करून खोकला कमी करण्याचं काम करतं. म्हणजे जो पण कफ पॅक झालेला आहे तो पातळ करण्याचं हे अँबेरॉक्झोल हायड्रोक्लोराईड काम करतं. गुआफेन्सिन बघूया. ते 50 mg मध्ये आहे. या सिरपमध्ये अवेलेबल. जो पण पातळ झालेला कफ असतो तो बाहेर काढण्याचं काम हे कंटेन करतं. काय होतं, कफ बाहेर निघाल्याने खोकला कमी होऊन जातं. हे एक एक्सपेक्टोरंट म्हणून यूज होतं, म्हणजेच जो कफ झालेला असतो ते बाहेर काढण्याचं काम हे करतं. अशा प्रकारचे तिन्ही कंटेन मिळून हे औषध आहे. याचा उपयोग दोन्ही प्रकारच्या खोकल्यासाठी केला जातो, म्हणजेच ओला खोकला आणि कोरडा खोकला. ओला खोकला म्हणजे कोणता खोकला असतो? जर तुम्हाला सर्दीमुळे कफ झाला आहे त्याला आपण ओला खोकला म्हणतो. आणि कोरडा कसा असतो? जो ॲलर्जीमुळे होतो, धुळीमुळं. त्यासाठी ह्या दोन्ही खोकल्यासाठी हे सिरप वापरलं जातं. ॲलर्जी खोकल्यासाठी पण वापरलं जातं, जसं की सर्दी होणे, नाक गळणे, घशात खाज येत असेल तर या त्रासासाठी सुद्धा हे औषध वापरलं जातं. हे एक म्युकोलायटिक सिरप आहे, म्हणजेच कफ पातळ करणारं औषध आहे. तुम्हाला पण जर खोकला येत असेल तर तुम्ही हे औषध घेऊ शकता. तर आपण त्याचा डोस बघूया. तुम्हाला जर खूपच जास्त खोकला येत असेल, म्हणजे झोप येत नाही आहे, तर तुम्ही 10 ml घेऊ शकता 2 टाईम. आणि जर त्याच्यापेक्षा थोडा कमी असेल खोकला, थोडासाच येतो आहे, तर तुम्ही 1 टाईम हे औषध घेऊ शकता जेवणानंतर. हे औषध घ्यायच्या आधी तुम्ही एक घरी प्रयोग करून बघा. तो असा की जर तुम्हाला खोकला येत असेल सकाळी सकाळी तर तुम्ही गरम पाणी पिऊ शकता. त्याने तुम्हाला 40% तरी ॲटलिस्ट फरक पडेल. नंतर तुम्ही औषध तर घेऊच शकता. त्याचे आपण आता साईड इफेक्ट्स बघूया सिरपचे. काही काही पेशंट, तसे तर त्याचे काही साईड इफेक्ट्स नाही आहे, पण काही पेशंटना असा त्रास होऊ शकतो, जसं की तोंड कोरडं पडणे, झोप येणे, डोकंदुखी, थोडंसं अंधक दिसायला लागणे, मळमळ होणे, उलट्या होणे, कॉन्स्टिपेशन होणे, चक्कर येऊ शकतात कोणाला कोणाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.